हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही इथं मार्केटमधनं इव्हिनिंगला लेपा घेऊन आलो. लेपा इथं मस्तपैकी मोठे मोठे भेटले ना मला. आता त्यांना साफ करून घेते. तुम्ही बघू शकता, थोडं हार्ड असते ते, सारखं काढायचं. नंतर पाठीमागचं हे काढायचं. त्यानंतर हे वरचं ज्याचं आवरण असतं का नाही ते ओढून घ्यायचं डायरेक्ट. हे बघा, आणि त्याच्या पाठीमागं अनेक असते, हे पण असं काढून घ्यायचं तोंड. आणि हे पण पाठीमागचं दिसत नाही पण ते काढायला लागते. बघू शकता तुम्ही इथं मी एकदम ओढून काढते. असं ओढून काढायचं. हा मासा साफ करायला एकदम सोपा आहे. इथं सगळे लेपाप साफ करून घेतलेत, मस्त धुवून घेतले. आता लिंबू पिळते. सगळा अर्धा लिंबू मी सगळा पिळा इथं. आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेते, मीठ घालते. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकते. आता हे पहिलं काढून घेते. आणि आता धनेपूड टाकते, लाल तिखट टाकते. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका तिखट. हे मासे जरा तिखटामध्ये पण खूप भारी लागतात. तर बघू शकता सगळं मी काढून घेतलं इथं. आता त्यांना रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून मी लावते. तुम्ही इथं बघू शकता मी लावते. आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा. तर एक एक करून मी सगळ्या माशांना लावून घेतलं आहे बघा रवा. उरलेला मसाला लावून घेते. सगळे माशांना मी लावून घेतलं इथं. आता तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल ऑलमोस्ट गरम झालंयच. आता त्याच्यामध्ये लेपा सोडला आहे. कडकडीत तेलामध्येच टाकायचं तरच कुरकुरीत होणार. आता ही तिसरी लेप टाकून घेते. बघू शकता एक साईडने भाजलं आहे. आता याला उलटून घेऊ. बाकीचे मासे मी चमच्याने करून घेते. तुम्ही बघू शकता एक साईडने छान कुरकुरीत भाजून घेतलं आहे आम्ही. आता यांना काढून घेतलं आहे. हे बघा इथं प्लेटमध्ये काढून घेते मी. छान निथळून घ्यायचं तेल आणि त्याच्यानंतरच काढायचं. हे बघ मी उचलायला गेली आणि पडलं. तुम्ही असं नीट करा. मासे खूप नाजूक असतात भाजल्यावर. ते एक एक करून सगळं काढून घेते. गॅस बंद केला. इथं आता तुम्ही बघू शकता लेपा फ्राय रेडी आहे.